आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सोलापूर. लक्षात ठेवा सोलापूर. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामधील पहिली महानगरपालिका कोणती होती? तर मुंबई बघा आपल्या महाराष्ट्रामधील पहिली महानगरपालिका होती. कोणती? मुंबई. पुढचा आहे बघा, महाराष्ट्रामधील सर्वात मोठं सभागृह कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे षण्मुखान हॉल. हा जो काय बघा सर्वात मोठा सभागृह आहे. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती आहे? तर सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई या ठिकाणी स्थित आहे. कुठं? मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वाधिक किनारपट्ट्याचा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात जास्त किनारपट्टी बघा रत्नागिरी जिल्ह्याला लागून आहे. लक्षात ठेवा रत्नागिरी जिल्ह्याला. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा आहे बघा गडचिरोली. ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी बघा गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक बी गोदावरी ही नदी आहे. नेक्स्ट पहा, कुलाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅश असं करण्यात आलं होतं. जो काही पूर्वीचा कुलाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जातं. कसं? रायगड. पुढचा प्रश्न काय बघा, 1 जुलै 1998 रोजी 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं? तर 1998 रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं? विभाजन करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकारात त्रिकोणाकृती. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे? आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स क्रमांक बी बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होता आपल्या महाराष्ट्राला? छत्तीसगड. आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा टच होत्यात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये? सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या याच्यामध्ये आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत. लक्षात ठेवा तालुके. खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी एकूण 3 जिल्ह्याचा समावेश खानदेशामध्ये केला जातो. किती? 3 दिवसांचा समावेश. मुंबईच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे? आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वसईची खाडी बघा मुंबईच्या उत्तरेला आहे. कोणती? वसईची खाडी. पुढचा प्रश्न आहे बघा, सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात? काय प्रश्न आहे? सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे. कुठं? नेरळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत? वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी वेरूळ डोंगर या ठिकाणी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी पूर्णा खोरे. काय प्रश्न आहे बघा, तापी आणि पूर्णा खोरे हा डॅश आहे. काय प्रश्न आहे? तापी पूर्णा खोरे हा डॅश आहे. राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे. कसा आहे? खचदरीचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? काय प्रश्न आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची? तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी.
पुढचा आहे बघा, दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणती? दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे. कुठं? रत्नागिरी. मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांचं बरोबर आहे. जे काही मांजरा पठार आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन्स क्रमांक ए, मराठवाडा भागावर बघा मांजरा पठार स्थित आहे. कुठं? मराठवाडा भागावर. पुढचा प्रश्न काय बघा, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत? जे काही विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, ब्याथोलीत हे प्रकारचे खडक आढळतात. कोणत्या? ब्याथोलीत. 21 नंबरचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1, खानदेश. कुठं? खानदेश. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काही व्यापलेली नदी आहे तिचं नाव विचारले आपल्याला. तर कोणती नदी? आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, गोदावरीच नदी. कोणती? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे बघा, कन्हान, पेच, बाग या उपनद्या डॅश खोऱ्यामध्ये आहेत. कोणत्या? कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत. कोणत्या? वैनगंगा. पुढचा प्रश्न आहे बघा, कोयना, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? व्हेरी IMP प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा, महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डॅश नदी मिळते. जी काही कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, कोणती नदी? येरळा नदी. लक्षात ठेवा, येरळा नदी. 27 नंबरचा प्रश्न काय बघा, सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा, उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काही उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? या दोघांच्या मध्ये कोणती नदी वाहते? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये बघा तापी नदी वाहते. कोणती? तापी. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी, उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर. लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश मधील नद्या अतिशय आखूड आहेत. डॅश मधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, कोकण. कोकणामधील नद्या अतिशय कशात? आखूड अशा प्रकारच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आपल्या सगळ्याला माहिती आहे लोणार सरोवरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? बुलढाणा. पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला म्हणतात? काय प्रश्न आहे, पूर्व विदर्भातील नदी कोणत्या नदीस म्हणतात? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर कोणत्याला म्हणतात? गोदावरी नदीला म्हणतात असतात. कोणती? गोदावरी. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते? व्हेरी IMP प्रश्न आहे. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहित पाहिजे, भीमा नदी वाहते. लक्षात ठेवा, भीमा नदी. अगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, मध्य प्रदेशमधील काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, रावेर शहराजवळ तापी नदी काय करते? प्रवेश करत असते. कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे कोणत्या साईडला वाहतात, कोणत्या दिशेला वाहतात? तर बघा, जे काय कोकणामधील नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात. लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नद्या. डॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे. डॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे. तर राईट आन्सर आहे जो काही पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे. आलं लक्षात? त्या ठिकाणी बघा कोणते कोणते, भंडारदरा आणि गोंदिया हे 2 जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात? कोणत्या? कन्हान, पेच आणि बाग या ज्या काही उपनद्या आहेत ह्या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात?
राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीला मिळत असतात. कोणत्या? वैनगंगा नदीला. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते? तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी गोदावरी नदी पवित्र मानली जाते. आलं लक्षात. अजिंठा टेकड्या काय प्रश्न बघा, अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन्स क्रमांक ए पैनगंगा. अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कसा होतो? महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसं पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कशा प्रकारे होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कमी कमी होत जातो. कसा होत जातो? कमी कमी होत जातो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न काय बघा, भामनेर खोऱ्यामधून भीमा नदी वाहताना डॅश डॅशमधून जाते. भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डॅश डॅशमधून जाते. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी अतिशय खडतरने खडकाळ आणि अरुंद दरीमधून जाते. आलं लक्षात. भीमा नदी. कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत? खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि जे काय बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी इंद्रायणी नदी. कोणती बघा? इंद्रायणी नदी. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए कृष्णा नदीचं खोरं आहे. त्या ठिकाणी कोणतं? कृष्णा नदीचं खोरं. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कशाकडून मिळतात? म्हणजे कोणत्या देशाकडून मिळतात? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी पश्चिम आणि दक्षिणेकडून. आलं लक्षात. पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून मिळतात. मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांग येवर मुलताई येथे कोणत्या नदीचा उगम होतो? मध्य प्रदेशामधील जे काही सातपुडा पर्वतरांग आहे यावरती बघा येवर मुलताई या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी बघा तापी नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न काय बघा, अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी घळईमुळे काय झाली? निर्माण झालेली घळई. तापी खोऱ्यामध्ये काय प्रश्न बघा, तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहतात? तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत असतात? चला राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी ऑप्शन्स क्रमांक बी समांतर प्रकारे वाहतात. कशा? समांतर. कोकणामधील नद्या लांबीने डॅश डॅश असून वेगाने वाहतात. कोकणामधील नद्या डॅश डॅश असून अतिशय वेगाने वाहतात. तर बघा त्या खूप आखुडा असून बघा एकदम आखुडा असतात आणि वेगाने वाहत असतात. तर तो कोणता? काळा रंग. स्टोव्हमधील इंधन बर्नरपर्यंत कसं जातं? जे काही स्टोव्ह आहे बघा त्या स्टोव्हमधलं इंधन बर्नरपर्यंत कसं जातं? तर हवेच्या दाबामार्फत बघा स्टोव्हमध्ये जे काही इंधन आहे बघा ते पोहोचतं. आता स्टोव्ह सगळे बंद झाले, कोणाकडे असतील तर चांगली गोष्ट आहे. सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे रबर ही बघा सर्वात जास्त लवचिक वस्तू आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. मानवी कान टिंबटिंब यापेक्षा वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. मानवी कान टिंबटिंब यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यासाठी असमर्थ असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 20 HZ 20 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकण्यासाठी काय असतो बघा तो असमर्थ असतो. पुढचा प्रश्न बघा, प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन हे कोणत्या रंगाचं होतं? प्रिझममधून जर प्रकाश किरण गेला तर सर्वात जास्त विचलन हे कोणत्या कलरचं होतं? तर कोणत्या कलरचं होतं बघा या ठिकाणी? कोणत्या कलरचं होतं बघा या ठिकाणी? पिवळ्या कलरचं बघा सर्वात जास्त विचलन होतं. कोणता? पिवळा कलर. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा प्रयोग केला जातो? विद्युत चुंबक बनवण्यासाठी तर बघा जे काही मृदू लोखंड आहे बघा त्या मृदू लोखंडाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. लक्षात ठेवा विद्युत चुंबक बनवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये असतो? कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो? तर बघा मर्क्युरी, त्यालाच आपण काय म्हणतो पारा. पारा हा काय असतो बघा द्रव अवस्थेमध्ये असतो बघा. कक्ष तापमान म्हणजे काय आपलं जे का रूमचं टेम्परेचर आहे त्याला कक्ष तापमान म्हणतात. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
तर सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक 1 आवाजाची गती बघा सर्वात जास्त घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. कोणत्या घन माध्यमामध्ये. आणि मित्रांनो बघा या व्हिडिओच्या PDF तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला करू शकता. आपला नंबर आहे 82 75 55 82 75 55 82 83 82 83 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा 82 75 55 82 83. तुम्ही यावर मेसेज पाठवा, तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी नवीन नोकरी या व्हिडिओचे PDF तसेच जे अपडेटेड असेल बघा नवीन नोकरी आली किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल चालू घडामोडी वगैरे पाठवले जाईल. फक्त कॉल करू नका, बिनधास्त तुम्ही मेसेज करू शकता. मी तुमचा भाऊचे नंबर पुन्हा घ्या 82 75 55 82 83 यावर तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल मिळत जाईल. तर त्याचबरोबर बघा तुम्हाला आपलं जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करायचं असेल तर खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली आहे. आवाजाची गती आत्ताच बघितला पण कशामध्ये असते बघा घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न आहे बघा दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारं जे काही चलचित्र आहे याचं कारण कोणतं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 दृष्टी सातत्य. लक्षात ठेवा दूरचित्रवाणी संचामध्ये जे काही पडद्यावर दिसणारं चलचित्राचं कारण आहे त्याचं मुख्य कारण काय बघा दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न बघा सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं. सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान किती असतं. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 3 6000 डिग्री सेल्सिअस. बघा सर्वसाधारणपणे पृष्ठभागाचं तापमान किती असतं 6000 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे बघा ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो. एकदम IMP प्रश्न आहे. कोणता ग्लुकोमिया. राईट आन्सर आहे बघा ग्लुकोमिया हा बघा डोळ्याला रोग होणार आहे बघा डोळा. लक्षात. तर मित्रांनो बघा आपला रेफरल कोड काय SMB10 हा कोड यूज करून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरोग्य विभागाचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते घेऊ शकता. SMB10 आपला काय कोड आहे. घ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पचन संस्थेचा भाग नाही. काय विचारला पचन संस्थेचा खालीलपैकी कोणता भाग नाही. तर आपल्याला माहिती आहे पचन संस्थेचा भाग नसलेला भाग कोणत्या बाहेर ठिकाणी फुफ्फुस आहे. बाकी बघा जठर लहान आतडे आणि यकृत हे पचन संस्थेचे भाग आहेत. स्वादुपिंडामध्ये खालीलपैकी कोणतं स्राव स्रवण होत असतात. काय प्रश्न आहे स्वादुपिंडामध्ये खालीलपैकी कोणते स्राव स्रवण होतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक इन्सुलिन आणि सोमोट्रॉपिन हे स्वादुपिंडामध्ये काय होतात स्राव स्रवण होत असतात. पुढचा प्रश्न बघा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. पेसमेकर हे डॅश डॅश विकार असलेल्या रुग्णांना जे काही रुग्ण असते त्यांच्याकरता वापरलं जातं. कोणतं पेसमेकर. तर बघा जे काही पेसमेकर आहे हृदयविकाराचा झटका जे काय असतं बघा हृदयविकार त्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी बाहेर येतं याचं कारण विचारलेलं आपल्याला. कांदा कापताना आपल्या डोळ्यामधून पाणी काय येतं. व्हेरी IMP प्रश्न आहे. राईट आन्सर बघा कांद्यामध्ये काय असतो अमोनिया असतो. या अमोनियाच्या कारणामुळेच काय होतं आपल्या डोळ्यामधून पाणी येतं. पुढचा प्रश्न काय बघा एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही. जे काय एड्स आहे बघा एड्स याचा वापर जो काही प्रसार आहे कोणत्या मार्गाने होत नाही. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक C एड्स बाधीच्या व्यक्तींच्या वस्तूंचा वापर केल्यावर त्याचा प्रसार होत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे भूक लागणे वारंवार लगविला होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही जी काही लक्षणे आहेत ही कोणत्या रोगाची आहेत. काय प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे भूक लागणे वारंवार लगविला होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही जी काही लक्षणे आहेत ही कोणत्या रोगाची आहेत. राईट आन्सर बघा हे कोणत्या रोगाची आहेत ऑप्शन्स क्रमांक C मधुमेह या रोगाची आहेत. BCG हे रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरली जाते. कोणती BCG ही जी काय रोगप्रतिबंधक लस आहे ही कोणत्या रोगावर वापरली जाते. आपल्याला माहिती आहे TB या रोगावर त्यालाच आपण काय म्हणतो क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे बघा पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागाला इजा होते. कोणत्या पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागाला इजा होते. तर पोलिओमुळे काय होतं जी काय आपली मज्जासंस्था आहे तिच्यावर हानी होत असते. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीराच्या स्नायूचे वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतं. तर बघा मानवी शरीराच्या स्नायूंचं वजन हे शरीराच्या वजनाच्या 39% असतं. किती 39%. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी प्रथिनेचा सर्वात जास्त कोणत्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी विचारलं आपल्याला. राईट आन्सर बघा सोयाबीनमध्ये सर्वात जास्त काय असतात प्रोटीन असतात. सर्वात जास्त प्रोटीन्स. पुढचा बघा व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे. काय प्रश्न आहे व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे. एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर बघा व्हायरोलॉजीलाच आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक B विषाणूचा अभ्यास. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरणे प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही. खालीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही. व्हेरी IMP प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक हायड्रा. कशामध्ये हायड्रामध्ये येत नाही.
पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटामधला आहे? तर जो काय बघा सस्तन गटामधला पक्षी कोणता आहे? वटवाघूळ हा सस्तन गटामधला पक्षी कोणता? वटवाघूळ. 26 नंबरचा प्रश्न काय बघा, लिंबू संत्रा हे डॅश डॅश युक्त फळ आहेत. जे काय लिंबू आणि संत्रा आहे ते खालीलपैकी कशाचे युक्त फळ आहेत? तर बघा लिंबू संत्रा हे कसे आहेत बघा, सायट्रिक ॲसिड, यामध्ये कोणतं? सायट्रिक ॲसिड. अगला प्रश्न बघा, रक्तामधील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? आपल्या रक्तामधील कोणता घटक वाढतो त्यामुळे आपल्याला हृदयरोग होण्याची काय असते? शक्यता असते. राईट आन्सर आहे बघा कोणता? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोलेस्ट्रॉल. लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल. मानवी शरीरातील सगळ्यात लांब हाडूक कोणतं आहे? आपल्या शरीरातील सगळ्यात लांब हाडूक कोणतं आहे? तर मांडीचं हाड, त्याला आपण काय म्हणतो? फिमर असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, मूडदूस हा जो काय विकार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? कोणता? मूडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. कोणत्या? डी जीवनसत्व. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित अन्न प्रदूषणामुळे होत नाही? कोणता? दूषित अन्न प्रदूषणामुळे होत नाही. तर आपल्याला माहिती आहे दूषित अन्न प्रदूषणामुळे मधुमेह हा विकार होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? डायबिटीज. निकट दृष्टिता हा जो काय दोष आहे हा कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? कोणता? निकट दृष्टिता हा जो काय दोष आहे हा कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक अंतर्वक्र. लक्षात ठेवा, निकट दृष्टिता हा जो काय दोष आहे कोणत्या भिंगाच्या सहाय्याने स्वीकारला जातो किंवा दूर केला जातो? अंतर्वक्र भिंग. पुढचा प्रश्न काय बघा, कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेला कोणतं जीवनसत्व मिळतं? कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेला कोणतं जीवनसत्व मिळतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, ड जीवनसत्व मिळत असतं. कोणतं? ड जीवनसत्व. 33 नंबरचा प्रश्न बघा, स्पायरोगायरा खालीलपैकी काय आहे? काय? स्पायरोगायरा खालीलपैकी काय आहे? तर स्पायरोगायरा बघा शैवाल आहे. काय आहे? शैवाल. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा खालीलपैकी कशामुळे येतो? वनस्पतीच्या पानामध्ये जो काही हिरवा रंग आहे तो हरितद्रव्यामुळे येतो. कशामुळे? हरितद्रव्यामुळे. पुढचा प्रश्न काय बघा, पेशीच्या अनियंत्रित वाढीला आपण काय म्हणतो? जर पेशीची वाढ अनियंत्रित झाली तर त्याला आपण काय म्हणतो बघा ऑप्शन क्रमांक बी, कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हणतो. लक्षात ठेवा, कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न काय बघा, डॅश डॅश या नावाने डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. म्हणजे डॅश डॅश नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. तर कोणता डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक क्ल्युलेक्स. लक्षात ठेवा, क्ल्युलेक्स या नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. डॅश डॅश हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. डॅश डॅश हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पेशी भित्तिका हा जो काही घटक आहे हा सेल्युलोजचा बनलेला असतो. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाच्या संबंधित आहे? तर जी काय डॉट्स ही कृती योजना आहे ही क्षयरोगाशी संबंधित. लक्षात ठेवा, क्षयरोग. पुढचा प्रश्न बघा, मानवी रक्तामधील पाण्याचं प्रमाण डॅश डॅश इतकं असतं. मानवी रक्तामधील पाण्याचं प्रमाण डॅश डॅश इतकं असतं. तर मानवी रक्तामध्ये 90% काय असतं? पाणी असतं. प्लेग हा कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्लेग हा जो काय रोग आहे हा कशामुळे? उंदरामुळे पसरत असतो.